तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचा ब्लॉग्स विथ निनाद या चॅनलवरती। तर आज पण आपण आगमनाला चाललेलो आहोत आणि आज पण आपल्याला अतुल भाऊ जॉईन झालेले आहेत। सेकंड डे आणि काल आपण पाठपूजनाचा ब्लॉग शूट केलेला आहे, तो तुम्ही बघितला असेलच। आणि आता हा आपण दुसरा ब्लॉग शूट करतोय आणि आम्ही इथून चाललो आता परेलला। परेल वर्कशॉपला 7 ते 8 गणपतींचं आगमन आहे आणि आज पण राडा करायचा आहे। पाऊस आहे, पाऊस तर मजबूत आहे, त्यामुळे आम्ही सगळी तयारीसोबत चाललेलो आहे। बघूया, पुढे भेटूया आपण। भाऊ त्यांच्या कॅमेऱ्याचा सेटअप करतात, हे बघा चाललंय सेटअप चाललंय। आता बाळा तिकडे वाट बघतोय वाशीला, बाळा तिथून उचलायचं आहे आणि डायरेक्ट तिकडे फरार व्हायचं आहे पुढे। आज पाऊस राडा करणार आहे भाऊ, हा मजबूत पाऊस आहे, दाखव हे बघा फुल पाऊस आहे। म्हणजे हे चालू आहे, बारीक बारीक चालू आहे, पण जे ढग निघालेत ना पुरा काळा झालाय इथे ना रे लेफ्टला। हा लेफ्ट काय। आता आम्हाला इथून बाळा उचलायचं आहे, बाळा थांबला हायवेला, बाळा निघाला होता ॲक्च्युली घरातून। बघूया, त्याला परत घरी पाठवला। लेट झाला आम्हाला थोडा, तसा मी टायमात होतो पण थोडं होतं। ठीक आहे, बाळाला घेऊया आम्ही आणि मग पण आम्हाला हे पावसाचं वातावरण बघून जरा आज पूर्ण रेनकोटमध्येच राहावं लागणार आहे असं वाटतंय। घेऊनच जायला लागेल तुला रेनकोट। हा पूर्ण रेनकोट। लफडा काय आहे, कॅमेराचं सगळं असतं ना, त्याच्यामुळे सगळं कॅरी करावं लागतं। नाही, तुझ्या कॅमेराचा इश्यू नाही आहे, माझ्या कॅमेराचा इश्यू आहे। कॅमेराचा इश्यू काय आहे माहिती आहे का, कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, कॅमेराचा इश्यू नाही आहे। पण जे त्याची जी पॉवर बँक आपल्याकडे आहे, जो चार्जर आहे, कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या वगैरे त्या वॉटरप्रूफ नाहीत ना, त्यासाठी। आणि हा माईक आहे, माईकसाठी पण बाई या गोष्टी थोड्या सांभाळायला लागतात, त्याच्यामुळे थोडंसं हे करायला लागतं। भाऊ ब्रिज चढू नका। तर मित्रांनो, बाळा शेट आलेले आहेत, गाडीत बसलेले आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला 1 तास लेट झालेला आहे। तर आता पुढे काय सांगू शकत नाही, झालंय तर झालंय, ऍक्सेप्ट नाही करत आहे तो भाऊ। सांगा तुम्हीच, भाऊ आहेत, भाऊंना विचारा। ऍक्सेप्ट नाही करत भाई, कधीच ऍक्सेप्ट नाही करत। हा मी रात्री लेट झोपून पण उठलो लवकर, आता बाळाला झाला तर झाला लेट, आपलाच आहे भाऊ, काय करणार। बाळा हॅपी फ्रेंडशिप डे। आणि आपल्या सगळ्या मित्र परिवारांना हॅपी फ्रेंडशिप डे। अरे माझा हात तोडशील भाई। ठीक आहे, पोचलेलो आहे आता फायनली परेलला। पार्किंग लावले इथे, केम हॉस्पिटल समोर आहे आणि इथून या साईडलाच आपला परेल वर्कशॉप आहे। रुद्र पोचलेला आहे तिथे ऑलरेडी। गणपती बाप्पा निघायची तयारी आहे, आता जाऊन बघतो आता पुढे, गर्दी खूप आहे बोलतो रुद्र। तर मित्रांनो, बाळा इथे नाश्ता करतोय, माझा उपवास आहे आणि भाऊ इकडे प्रोफाईल टू पिसपेड करायला गेलेत वोडाफोनच्या गॅलरीत। ते वोडाफोनची नाही बाळा, कुठली आहे, आयडियाची गॅलरी आहे। मी जाऊन आलो, आता भाऊ गेलेत, दोघांचा वन साईड विषय झाला आहे आणि बाळा चघळतोय। तू आलेले आहेत आयडियाच्या गॅलरीमध्ये जाऊन प्रिपेड टू पोस्टपेड करून आलेले आहेत। तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे परेल वर्कशॉपला आणि फुल गर्दी आहे बघा, ट्रॅफिक जाम आहे। रुद्र आपल्या पॉईंटवरती उभा आहे, तिथे जातो, त्याला भेटतो आणि तिथून दरवर्षीप्रमाणे यावेळी पण पाऊस आलेला आहे। हा बघा, आम्ही सगळे छत्री खाली, भाऊ सेटअप करत आहेत आणि रुद्र अजून मला तरी बोलवतोय। अरे पाऊस चालू आहे, कोण बोलतो अजून तू? छत्र्या आले, अजून छत्र्या तुम्हाला छत्र्यांचा व्ह्यू दाखवतो, मला पकडून ठेवा। नुसत्या छत्र्या आहेत भाई, रंगीबेरंगी। फ्लॅट आहे, प्लेन आहे, अजून एक गाडी होती याच्यापेक्षा मोठी होती घ्यायची भाई, ऑप्शन नाही। रेनकोट हात अडकला भाई, फाटला। जाऊ दे भाई, काय गरज नाही भाई, कॅमेराचा हे बटन वाचलं पाहिजे बस, बाकी
अरे काय फाटला टी शर्ट आतमध्ये सेम आहे. तू सगळ्यांचे व्हिडिओ बनवतो ना त्याचे बनव. पनवती लागली भाई मला. हे बघा मी जादू बनलो जादू भाई. ऑप्शन नाही ते कपल्यात फाटला बघा रेनकोट. इकडे इकडे छत्र्यांचा बाजार आणि बाहेर छत्र्यात छत्रे आहेत. नुसत्या छत्र्या आहेत. गणपती बाप्पा गेटवरती आहेत पण ते बाहेर नाही काढणार. पाऊस जोरात आला आहे. मी फक्त आता खालून तर तसाच आहे भाई. मी हे मला आत घे. मित्रांनो अर्धा तास झाला ना. पाऊस खूप चालू आहे बेकार एक्स्ट्रीम लेवलला. आणि मी तर भाई हे वरचं सोडलं तर खाली पूर्ण भिजलो. ही पब्लिक पण भिजले. अरे मित्रा मला अजून भिजणार एकदम नेक्स्ट लेवलला. हा तर भाई ट्रेकिंगला जातात तसं आलं आहे भाई. खाली ट्रेक हे घालून भाई विषय एंड आहे. आणि इथे बघा छत्री खाली आहेत विषय अजून. हा मग गणपती तिथे गेटवरती आहे पण हे बघा लाईव्ह दिसतोय. तिथं लाईव्ह बघतोय. बाप्पा दिसेल इथून समोर पण खूप पाऊस आहे. आम्ही म्हणजे येताना गाडीमध्ये पण खूप होता. इथे आल्यावरती जो रस्ता पूर्ण सुका होता आल्यावरती विषय क्लोज झाला. जसं इथे एंट्री केली आम्ही पाऊस जोरात लागला. भिजवतो कसं ना पाठी. अरे पाठवून एक मित्रांनो आम्ही गणपती बाप्पाची वेट करतोय. तिकडे आहे बघा त्या साईडला. आणि अजून पण आणि हा न्यूज रिपोर्टर इथे आलेला आहे आमचा. न्यूज रिपोर्टर हे बघा उमरगाडीचा राजा. आपल्याला मित्र भेटलाय. मित्र नाव का तुझं? बलराम फोटोग्राफर आहे वन साईड. हां बलराम भेटला आणि श्रीकृष्ण कुठे? ए देवा मला पावकी रे. ए देवा मला पावकी रे. ए देवा घे धावकी रे. ए देवा मला पावकी रे. ए देवा मला पावकी रे. मित्रांनो मल्हारी ग्रुपचा बाप्पा निघाले बाहेर. ते पुढे गेले तिथे. ॲक्च्युली पावसाने एवढा राडा केला ना. गणपती निघाले भर पावसात निघाले बाप्पा आणि पूर्ण भिजलो आहे. मी तर पूर्ण भिजलो आहे बाई. हे जे वरचं घातलं ना त्याच्यामुळे पूर्ण भिजलो आहे. जीन्स बघा बघा फक्त टी शर्ट वरचं सुक आहे माझं. बाकी आता पूर्ण भिजून टाकलं आहे. आता आम्ही लाडू सम्राटला जातो आहे. भाऊंना खास लाडू सम्राटचा वडापाव खायचा आहे त्यामुळे. आणि पुरा ट्रॅफिक झालं आहे बघा. दिसते तुम्हाला त्या साईडला पण पूर्ण ट्रॅफिक आहे. दुसरं कंटिन्यू मोबाईलमध्ये आता एक आमचा एक बंटर आहे तो आतमध्ये आहे. तर त्याला आता आम्ही कॉन्टॅक्ट करून जरा बघतोय. जरा लावला त्याला फोन लावला. पुढचा बाप्पाचं आगमन कधी आहे ते बघतो. गणसंकुलमधून कुठला गणपती निघणार आहे ते पण बघतो आम्ही. उमरखाडीवाल्यांची ट्रॉली पण पोचते. ती वाजत गाजत येते. तिकडे भेटूया आपण. चालू आहे आणि त्या साईडला बाप्पा आहेत. राजन जाट सरांची मूर्ती आहे. या लोकांना बाई नुसते हॉर्न मारत जातात लोक. काय समजत नाही. हा बघा इथे गणपती. हा बघा मला झूम करून दाखवतो. ठीक आहे. हा बघा गणपती बाप्पा. असं मित्रांनो आपण या स्पॉटला आलो जिथे जेव्हा महागणपती येतो हा पुरा एरिया पॅक असतो. आणि इथे ते थरांची सलामी असते. माझगाव ताडवाडीवाले आहे. आता 16 तारखेला आगमन आहे महागणपतीचं. राडा होणार आहे बघा. आपलं परळ आपलं लालबाग. भाई लाडू सम्राटला आलो आहे. गर्दी बघितली ना भाई. हे बघा पाऊस आला. परत पाऊस आला. लाडू सम्राटची गर्दी बघा. हा फेमस आहे. गर्दी फुल असते इथे. ही लाईन आहे लाईन. हे लाईनीला उभं राहा. टोकन घेऊन खूप वेळ जाईल. पुढे जायचं काय? पुढे जायचा. भाऊ खायचं तुम्हाला ना वन साईड.
मित्रांनो पाऊस आलेला आहे परत आणि परत मी जादू बोललो जादू घे बघा. तर रुद्र असा बोलला आहे की लाडू सम्राटला खूप लाईन आहे, त्याच्यामुळे आम्ही मार्तंडमध्ये पुढे मार्तंड म्हणून आहे तिकडे आम्ही पुढे जातो आहे, कारण की खूप गर्दी आहे. याच्यामध्ये जर आम्हाला टोकनसाठी पण वेगळी लाईन आहे आणि प्लस घेण्यासाठी त्याच्यासाठी पण वेगळी लाईन आहे. लाडू सम्राट आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा पॅकच असतो, काय समजतच नाही. हा भाई मार्तंडमध्ये घेऊन आला, इथे पण तेवढीच गर्दी आहे ही बघा. आणि आता हा हसतोय भाई. मार्तंडमध्ये हाय गर्दी हाय दिसते. ऑर्डरवाले वन साईड मीटिंग. इथे काय काय आहे, साबुदाणा वडा वगैरे आहे का बघ जरा. हाय हां आहे हाय 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 वडा खिचडी सगळं आहे ना. पण थांबायला लागणार. चला भाई भरपूर टाईम थांबायला लागणार वन साईड म्हणजे. ए भाऊ आहे काय साबुदाणा वडा सगळं आहे. आहे ना म्हणजे जाऊ ना आता काय. चला तुम्ही बस जागा आहे काय जागा नाही भाई थांबा वेटिंग आहे. भाऊ वन साईड नडत आहेत वन साईड. आणि हा नल्ला बघा हा नल्ला तिथून त्याने लाडू सम्राटच्या लाईनमधून इथे घेऊन आला, इथे आम्हाला उभा ठेवला त्याने. आणि बाळदादाचं काय नसतं, खायला लागला की वन साईड एक्स्ट्रा नडतो. भाऊ पण नडतात साथ्यात सगळे. मित्रांनो आता तर कडक ऊन आलाय भाई बघा. आणि विषय वेगळा झालाय. इथून खालून पूर्ण भिजलोय बघा, पूर्ण जीन्स भिजलेली आहे. आणि असं कुठे असतं का भाई. बाळा पाऊस गेला पूर्ण विषय एंड झालाय. तर मित्रांनो आम्ही आता जातोय परेल वर्कशॉपच्या इथे. पण ट्रॉली आली देवमाताची ट्रॉली आली. चला 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 चला. मंदादाची भेट झालेली आहे. मंदादाची जय गणेश जय गणेश. मंदादाची भेट झालेली आहे आणि आपण देवमायाच्या रथासोबत आलेला आहात. कसं वाटतं तुम्हाला. फार छान फार छान फार छान एकदम. आमची वारी असते त्या दिवसांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. मी लालबागमध्येच होतो. मी वाट बघत होतो कधी बसून रथ कधी येतो देवमाताचा. आणि तो फायनली आला आहे. अच्छा आणि आनंद आहे. आता आतुरता आगमन सोहळ्याची आतुरता सुद्धा आहे. भव्य दिव्यच असणार आहे नेहमीप्रमाणे. दक्षिण मुंबईतला एकमेव लाईटवाला गणपती आहे ज्याची ओळख आहे. त्याच्या नावाला कायम जपण्याचं मंडळ कायम प्रयत्न करत आलेलं आहे. तर नावाप्रमाणे हा एक मंडळ ब्रँड झालेला आहे. तर त्याचा आगमन सोहळासुद्धा वेगळाच असणार. नेत्रदीपक सोहळा आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार. तर लवकरच मंडळाच्या वतीने अधिकृत तारीख आगमन सोहळ्याची घोषित करण्यात येईल. तेव्हा आपण सर्वांनी इकडे आवर्जून उपस्थित राहायचं आहे असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे, निमंत्रण करत आहे. धन्यवाद. दादा आपल्यासोबत आहे मंडळाचे अध्यक्ष जितू दादा. दादा काय बोलतोय आपल्या आज रथ आलंय आणि आता काय पुढचं प्रोव्हिजन कसं काय. आज रथ आलेलं आहे गणसंकुलनमध्ये आकाश तिरुमल यांच्या कार्यशाळेमध्ये. उद्यापासून देव माझा घडायची सुरुवात होणार आहे. ज्या गोष्टीची आतुरता होती त्या आतुरतेला आता लवकरच प्रारंभ होणार आहे. लवकरच. आणि यावर्षी आकाशदादा तिरुमलकडे आपली मूर्ती आहे आणि 6 तारखेला कळेल 6 तारखेला कळेल. तिरुमल देव माझाचा कुठला रूप लोकांना दाखव. आणि आपला देवमाताचा हा रूप आहे. दरवर्षी वेगवेगळा रूप असतो आणि युनिक असतो एकदम. यावेळी पण तसाच युनिक आहे. यावेळेला वेगळा रूप आहे. वेगळा रूप आहे. चालेल धन्यवाद दादा. मित्रांनो बाप्पा आलेत.
आता डायरेक्ट आगमन. हां आता मजा आली भाई. यांच्याकडे मंदारला गोविंदा वाजवताना घेतलंय. अक्षय सुद्धा आहे, आपला भाऊच आहे. चालेल, चल भेटूया भावा. आर्टिस्ट आहे अक्षय भाऊ. हे घे आहे राजा. भाऊंचा सेटअप बघा, हे बघा. इसको बोलते हैं 360 आणि आता याने घेतलाय, 360 घेतलाय. काय कामाचा नाही. प्रणित मोरेच्या स्टाईल मध्ये नल्ला आहे, नल्ला हा फुल नल्ला आहे. जाऊ दे. बाटली दाखव. हा बाटली हँड आहे. मित्रांनो, फुल कडक ऊन आलंय आणि पुरं पावसाने भिजवून गेलंय. आणि आम्ही आता असं जरा काळं येते. आम्ही आता ना काढू दे हे. आम्ही आता निघतोय. तर देवमाताची ट्रॉली एकदम वाजत गाजत आत गेली आणि परेला गणपती निघाले पटापट. मल्हारी निघाल्यावर पटापट गेले. आम्हाला काय जास्त गणपती ॲक्च्युली ते सुरतचे वगैरे गणपती आहेत, त्यामुळे ते गणपती बाहेर काढल्यावर पावसामुळे ते प्लॅस्टिक टाकून झाकून देत आहेत. मला एक दोन गणपतीच कवर करता आले. 16 तारखेला येऊ तेव्हा जास्त आपल्याला गणपती भेटतील आहे ना. 16 तारखेला मी नाही मित्रांनो, मी ओके, चाललो तो नाही आहे, बँगलोरला. पण कॅमेरा भेटेल का भावा? नाही, बँगलोरला घेऊन जाणार आहे मी यार. कॅमेरा पण. 15-16 तारखेला खूप मोठे आगमन आहेत. पुढच्या रविवारी नाही आगमन, एकच आहे आगमन. तर आपण भेटू. चला मित्रांनो, ब्लॉग एंड करतो मी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाप्पाचे आगमनच असतील आणि डायरेक्ट 16 तारखेला आगमन आहे, तेव्हा येऊ. मध्ये जर काय असेल तर येऊ त्याच्या पण तेव्हाच येऊ डायरेक्ट. मी त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा. ओके, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.